नमस्कार भावांनो बहिणींना. गोड असला तर घेणार आहे, गोड नसल्यावर काय घेऊ करून. आमच्या मालकासाठी 5-6 किलो आंबे ठेवले होते. तुम्ही कुठे गेलात मग घरला गावाला. गोड आंबा होता त्यांना खायला दिला ते म्हणजे मला राव द्या. हा काय लय आंबे आले तिकडं, पण आता काय तिथे दिसायला पिवळा, जर पिकलेला निघला तर मी उड्यात मारते. मग न्यात हव्याला मग आता पिवळा जरी आंबे दिसायला पण पिकला तर बरं आहे. पिकलेला आंबा कसा ओळखू येईन बरं. अयो पिवळे जरी दिसायले पण पिकला असला म्हणजे जमतंय, पिकलेला नसल्यावर मग काय उपयोग आहे बाबा. पिकलेलाच नाही ना, आणि ह्याला काय करू तोडून तरी न मला. येतं कसले येतं लंबुळे लंबुळे, कसला आंबा आहे काय माहिती, काय नाव आहे याचं. कोणता असं पिकलेला याच्यात एक बी दिसा नाही. डबान खातून फितून दिसायला माहिती. रोज एक नव्या रानामध्ये येते मालक. खट्टा का चालू काय. आमच्या मालक मात्र बसली तिकडे जाऊन. तर मित्रांनो तेच लंबुळा आंबा घेतला, तोडला, हे बघा खायला चालू केला. गोड लागायला. बघा काय आणलंय मी तुम्हाला खायला. भाकर खाल्ली का. तिथं डबा आणून ठेवलाय, म्हणलं खाल्ली काय की. माझा उस्ता खाऊ नका. खाल्लं माणसाला ताकद उस्ता आहे माझा, उस्ता रास दे. उलटा खा. उलटा खाऊ. दातच नाही तर काय खाणार आहे तुम्ही. आम्ही इथं असं आणलं नाही बघा, आहे का. वळकोया पाहिजे गोड आंबा ना आंबट आंबा, माहिती का. तवा मिळ लागते तुम्हाला चांगली बायको तरी आंबट आंबट म्हणतात मला. त्यांनी आंबे ठेवले होते म्हणा 5-6 किलो, तुम्ही आणले नाहीत, वाटवळ झाले म्हणायला. काय गावाला गेलो पण कुंकड गेलो आता नाही ना. इतकंच आहे, कुठं नाहीत की आता त्यांच्यापाशी. आता नाहीत म्हणून उतरायला. कुठं उतरायला लागले तर उतरायला नाही तर ते सगळे संपले. त्या तिकडे त्यांचे आंबे तेवढ्या गलीचे होते तेवढे नेले उतरून. हा हे इथलेच वरचे आहेत ना. ताई तुम्ही वायदा केलता पिकलेले आंबे देतो म्हणून, तुम्ही दिलेत का सांगा बरं. कवा अजून पण नाही लागलं त्यांना. हा द्यायचे थोय पिकलेले पाहिजे बरं का. पण हो तुम्ही बोलू लागू नका, ग बसा. खायचं गे घसा. तिथंच आहे डबा ठेवला तिथंच. उन्हाळा बसून जेवणार आम्ही. सावलीला बसून काय फायदा, उन्हात काम करायचं. भाकर खाऊ तर तेवढं सुख. भाकर खाऊ तर तेवढं सुख. ते गवत काढून ठेवलं तसं त्या भिडा बांधून चालायच नाही किंवा आता जायचं गाडीत टाकून घेऊन. एका ह्याच्यामध्ये डबल डबल हाणायलात का. डबल डबल मग भाई साहेब काय नाही. काय म्हणते शाळा. काय नाही. तुम्ही आमचा सोडू काढून घ्यायला. हा ह्यावर येऊ काहीतरी म्हणायचं. काय म्हणतात तर म्हणतात का. चला डबा आणला वाटतं ताईने.
ताईला खत पुरवला तुम्ही? हो. मी आले नसते बरं का इकडं, पण आंबा बघून इकडं आले नुसतं आंबा खाण्यासाठी. आणि सतत येऊन आंबा लागायला. थोडं थोडं खोटं बोलायला लागतं. जांभळं पिकले काय? कालच नाही जांभळीला जांभळं. होय ताई, जांभळीला जांभळं आले नाहीत. मला कोणी बोल बी नाही बाबा. नाही तर आले. हात कापरे शर्ट घालायचं ना मग. आलेत ना पलीकडे कडीला, लेले मोठे आलेत ना, पिकलेच नाहीत अजून. पिकलेच नाहीत, नाही थोडे थोडे आलेत पण. त्यांना भाकरी तर देणार आहेत म्हणल्यावर मला काय घरी येत नाहीत मग. हाय ताई, भाकरी तर त्यांना देणार आहेत म्हणल्यावर मला काय घरी येत नाही. तर तुमच्या रानात आल्यावर काय ह्याच्या उपाशी राहतील ते. काम बुडत आहे ना त्यांना घरी यायला भाकर खायला. त्यांना म्हणावा 12 वाजता या, काम आहे काहीतरी त्यांच्याकडं बरं का. आता नाही सांगत म्हणा मी, इथंच काम आहे ते केलं. आहो त्यांनी बी उभा पाणी पिणी प्यायला बघा. आता काय एवढा आंबा खाल्ला मी पोटच भरलं रट्याला. मी आंबा खायला बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं खरं सांगा बरं. आतले दात कधी कोळीच्या जवळ आला की आंबट आंबट लागायला होता. वरच्या कडीचा काताडा आंबा जी होता खात होती त्याला नाही लागला आंबट, पण असं लय आंबट लागला. काय पुरी कुठं गेली ती? रानात चालली काय? खुरपाय का असंच फिराय? असंच चालली होय. तर कोणा काय म्हणते तर आजचा ब्लॉग कसा आला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आंबे कोणाकोणाला आवडते ते सांगा, ज्यांना आवडत नाही ते बी कमेंटमध्ये सांगा. बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.